ही कविता कोणी लिहिली माहीत नाही, पण यातील एक एक शब्द वाचताना ऐकताना मात्र रडायला येते. कवितेचे नाव आहे शेवटचा निरोप समारंभ. आज आयुष्यात पहिल्यांदाच तिला इतका मानपान मिळाला. असा मानपान मिळण्यासाठी तिने पुन्हा जन्मा यावे असा विचार क्षणभर डोकावला. आज तिच्या घरी सर्वच आले, माहेरचे, सासरचे, मानाचे आणि पानाचे. तिने नाही कुणाच्या पायाला हात लावला, तरी कुणालाच तिचा राग नाही आला. खरंच आज तिचा पाहुणचार वेगळाच झाला. खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. ती आज पहाटे उठली नाही म्हणून कुणीच तिला हटकले नाही. उशिरा का असेना तिने उठावे, सगळ्यांनीच तिच्या विनवण्या केल्या. खरंच आयुष्यात असा क्षण पहिल्यांदाच आला. हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. नेहमीच आटप म्हणून कटकट करणारा नवरा आज स्वतःच तिची तयारी करायला लागला. तिने त्याचं आज्ञापालन केलं नाही तरी अश्रुप्रेमाने तिला भिजवू लागला. खरंच आयुष्यात पहिल्यांदाच नवऱ्याच्या मनाचा ठाव लागला. हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. तिची नवी साडी नेहमीच हसण्याचा विषय झाला. आज सर्वांनी तिला पैठणीचा आहेर दिला. खणखणत्या बांगड्यांचा चुडा भरला, तरी आज कुणाच्याच डोळ्यात उपहास नाही दिसला. खरंच आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या सौंदर्याचा गौरव झाला. खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. आज तिच्या डोळ्यात स्मित हास्य, दुसऱ्यांच्या डोळ्यात मात्र आसवांचं रहस्य. तिचे हात कुणाचे आसरू नाही पुसायला गेला, तरी प्रत्येक जण तिच्यासाठी हळहळला. खरंच आयुष्यात पहिल्यांदाच जग तिच्यासाठी रडला. हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. आज तिला कुणाचीच पर्वा नव्हती. सगळ्याच बंधनातून ती मुक्त होती. आक्रोश करून पुन्हा तिला बंधनात अडकण्याचा प्रयत्न केला. आज पहिल्यांदाच जगाला तिचा मोह झाला. खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. जिवंतपणे नेहमीच तिच्यावर जबाबदारी राहिली. थोडीशी चुकली तरी तिला धारेवर धरली. आज सर्वच त्यागून ती निर्धास्त झाली. तरी गुलाबाची शेज सजवून सर्वांनी तिची कदर केली. आज पहिल्यांदाच काट्याशिवाय गुलाब तिच्या वाटेला आला. खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. आज प्रत्येकाने तिचा सोहळा पाहिला. बाकी ती शांत होती. तिला पाठवणारा मात्र प्रत्येक जण रडला. घरचाही रडला, दारचाही रडला, लहानाही रडला, मोठाही रडला. जेव्हा नवऱ्याने हंबरडा फोडला, मुलांनी एकच गलका केला. तेव्हा तिच्या स्त्रीपणाला खरा अर्थ प्राप्त झाला. खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. सर्वच जण स्त्रियांना योग्य सन्मान प्रेम देतोच, पण ही कविता ऐकून अजून भरभरून प्रेम द्या त्या माऊलीला, जी सर्वांसाठी खपते, झिजते. स्त्री जन्माची कहाणी प्रत्येकाच्या डोळ्यात आसवे आणणारी असते.